नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर माधव भुसनर, असोसिएट प्रोफेसर, तत्त्वज्ञान विभाग, प्रताप महाविद्यालय, स्वायत्त, अंमळनेर. तत्त्वज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज फिलॉसॉफी? या लेक्चरच्या तिसऱ्या भागामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपण या भागामध्ये तत्त्वज्ञानाचे महत्त्व काय आहे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तत्त्वज्ञान प्राचीन आणि महत्त्वाची शाखा मानली जाते. आपण पहिल्या भागामध्ये पाहितले की तत्त्वज्ञान हे अत्यंत प्राचीन शाखा आहे आणि सर्व विषयांचं मूलभूत विचार मंथन करण्याचं काम या तत्त्वज्ञानामध्ये केलेलं दिसून येतं. म्हणून तत्त्वज्ञानाला आपण अत्यंत प्राचीन शाखा मानतो. महत्त्वाची यासाठी की सर्व विषयाचं मूलभूत विचार मंथन आपल्याला तत्त्वज्ञानामध्ये झालेलं दिसून येतं आणि या तत्त्वज्ञानामधूनच पुढे चालून वेगवेगळे विषय आपल्याला उदयाला आलेले दिसून येतात. म्हणूनच तत्त्वज्ञानाला सर्व विषयाचा पाया असं संबोधलं जातं. तत्त्वज्ञानामध्ये वास्तव ज्ञान आणि मूल्याबद्दलच्या सर्व मूलभूत प्रश्नांची तपासणी करण्यात येते. त्यामुळेच आपल्याला नवनवीन ज्ञानामध्ये भर पडताना दिसून येते. कालांतराने विशेष विज्ञान उदयाला आलेली दिसून येतात. तरीही आपल्याला तत्त्वज्ञान हे गृहीतके, पद्धती आणि निष्कर्षांचे गंभीर मूल्यांकन करणारे विषय म्हणून आजही आपल्याला तत्त्वज्ञानाचं महत्त्व दिसून येताना दिसते. साधारणतः तत्त्वज्ञानाचं विविध अंगांनी आपल्याला महत्त्व दिसून येते. यामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये देखील तत्त्वज्ञानाचे महत्त्व आपल्याला दिसून येते. त्यानंतर सामाजिक जीवनामध्ये तत्त्वज्ञानाचे महत्त्व दिसून येते. त्यानंतर सांस्कृतिक जीवनातील तत्त्वज्ञानाचेही महत्त्व आपल्याला दिसून येते. नंतर आधुनिक जागतिक संदर्भात देखील तत्त्वज्ञानाचं महत्त्व आपल्याला स्पष्ट होते. तंत्रज्ञानातील नीतिमत्तेच्या संदर्भात देखील तत्त्वज्ञान महत्त्वाची भूमिका आपल्याला निभावताना दिसून येते. त्यानंतर इतर विषयांच्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण फाउंडेशन, पाया निर्माण करण्याचं काम तत्त्वज्ञान करतं. म्हणून या विविध अंगांनी आपल्याला तत्त्वज्ञानाचं महत्त्व आजही दिसून येते. प्रथम, वैयक्तिक जीवनातील तत्त्वज्ञानाचं महत्त्व काय आहे? व्यक्तिगत जीवनामध्ये तत्त्वज्ञान कशा पद्धतीने भूमिका निभावते या संदर्भात आपण चर्चा करू. प्रथम म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये टीकात्मक विचारसरणीचा विकास करण्याचं काम तत्त्वज्ञान करताना दिसून येते. तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये टीकात्मक सरणी किंवा ज्याला आपण तार्किक विश्लेषण असं आपण म्हणतो, यासारख्या गुणधर्मांचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. व्यक्तींना विश्वासांचे आंधळेपणाने स्वीकार करण्याऐवजी त्याचं परीक्षण करण्यास तत्त्वज्ञान प्रोत्साहित करत असते. त्यामुळे व्यक्तीमध्ये आंधळेपणाने कोणत्याही गोष्टीचा स्वीकार न करता त्याविषयी मूलभूत प्रश्न विचारणं, त्याचं परीक्षण करणं, चिंतन करणं, या सर्वांच्या माध्यमातून सत्यज्ञान प्राप्त करणं, यासारख्या गोष्टींचा तत्त्वज्ञानामुळे आपल्यामध्ये विकास होतो. त्याच्यामुळे व्यक्तीमध्ये टीकात्मक विचारसरणी विकसित होण्यासाठी मदत होते. तत्त्वज्ञान प्रश्न विचारण्यास, विश्लेषण करण्यास आणि युक्तिवादांचे मूल्यांकन करण्यास शिकवते. यामुळे देखील आपल्याला तत्त्वज्ञानामुळे व्यक्तीच्या जीवनात टीकात्मक विचारसरणीचा किंवा विश्लेषणात्मक दृष्टीचा विकास होतो, ज्याच्यामुळे व्यक्ती वेगवेगळ्या संकल्पनांचे, वेगवेगळ्या अनुभवांचे विश्लेषण करून सत्य काय, असत्य काय यांचा निर्णय घेण्याचा प्रयत्न व्यक्ती करत असतो, ज्यामुळे व्यक्तीच्या जीवनात टीकात्मक विचारसरणी विकसित होण्यास आपल्याला मदत होताना दिसून येते. यानंतर मानवी जीवन, ज्ञान, सत्य, मूल्ये आणि अस्तित्व यांचा टीकात्मक आणि तार्किक दृष्टिकोनातून विचार करण्यास तत्त्वज्ञान मदत करते. मानवी जीवनामध्ये जे मूलभूत तत्त्व आहेत किंवा मूलभूत ज्ञान आहे, सत्य आहे, मूल्य आहे, अस्तित्व आहे, यांचं देखील तत्त्वज्ञान आंधळेपणाने स्वीकार न करता
त्यांचे टीकात्मक परीक्षण करून तार्किकदृष्ट्या विचार करूनच स्वीकार करण्यास लावते. म्हणूनच व्यक्तीमध्ये आपल्याला टीकात्मक विचारसरणीचा, विश्लेषणात्मक दृष्टीचा विकास होताना दिसून येतो. पाश्चात्य तत्त्वज्ञानामध्ये प्रामुख्याने आपल्याला सॉक्रेटिससारख्या तत्त्वज्ञांनी लोकांना प्रश्न विचारण्यास आणि त्यांच्या श्रद्धांचे परीक्षण करण्यास प्रोत्साहित केले, ज्याच्यामुळे सत्य ज्ञान काय आणि असत्य ज्ञान काय याच्यामध्ये फरक करण्यास व्यक्ती प्रोत्साहित झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणून सॉक्रेटिसची जी प्रश्न विचारण्याची पद्धती होती त्याच्यामधूनच लोकांमध्ये चिकित्सात्मक वृत्ती, टीकात्मक विचारसरणी विकसित झालेली आपल्याला दिसून येते. व्यक्तिगत जीवनातील दुसरं महत्त्व म्हणजे व्यक्तींना आत्मपरिचय आणि आत्मविकास करण्यास तत्त्वज्ञान मदत करताना दिसून येते. तत्त्वज्ञानात व्यक्तीला आत्मचिंतन, स्वतःची ओळख करून देणे हे महत्त्वपूर्ण काम तत्त्वज्ञान करताना दिसून येते. मी कोण, मी कुठून आलेलो आहे, माझे कर्तव्य काय आहे, माझे अंतिम ध्येय काय आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, याविषयी तत्त्वज्ञान व्यक्तीला मूलभूत प्रश्न विचारण्यास प्रेरित करते आणि त्याच्या माध्यमातून व्यक्तीला स्वजाणीव करून देण्याचं काम तत्त्वज्ञान करताना आपल्याला दिसून येतं. म्हणूनच जीवनाचा उद्देश समजून घेण्यास आपल्याला तत्त्वज्ञानामुळे मदत होते. यामध्ये मग आत्मसाक्षात्कार असेल, आध्यात्मिक मुक्ती असेल, जे काही व्यक्तीच्या जीवनाचं ध्येय असेल ते तत्त्वज्ञान व्यक्तींना आपल्या जीवनाचे ध्येय काय आहे हे समजून देण्यास मदत करताना दिसून येते. त्याचबरोबर तत्त्वज्ञानामुळे संतुलित जीवनाला प्रोत्साहन मिळताना आपल्याला दिसून येते. व्यक्तीनं जीवन जगत असताना केवळ एका विशिष्ट मार्गाला जाऊ नये. फक्त पैसा कमवणं, अर्थार्जन करणं एवढंच महत्त्वाचं नाही, तर ते अर्थार्जन करत असताना त्यामध्ये धर्माचंही तेवढंच महत्त्व असलं पाहिजे. धर्माच्या साहाय्याने अर्थार्जन करणं हे महत्त्वाचं आहे, हे आपल्याला तत्त्वज्ञान शिकवताना दिसून येते. म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये पुरुषार्थाचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला दिसून येतं. व्यक्तीच्या जीवनाचा उद्देश काय असायला पाहिजे याची चर्चा आपल्याला पुरुषार्थामध्ये होताना दिसून येते. व्यक्ती नैसर्गिकरित्या सुखाच्या मागे लागलेला असतो, सुख प्राप्त करण्याच्या मागे लागलेला असतो, ज्याला आपण काम पुरुषार्थ असं आपण म्हणतो. परंतु ही कामाचीही प्राप्ती करत असताना धर्माच्या अधीन राहून म्हणजेच नैतिकतेच्या अधीन राहून पुरुषार्थांनी काम पुरुषार्थाची प्राप्ती केली पाहिजे. आणि ह्या काम पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी आपल्याला साधनांची आवश्यकता लागते. त्यालाच आपण अर्थार्जन असं आपण म्हणतो. आणि हे अर्थार्जन प्राप्त करत असताना सुद्धा धर्माच्या अधीन राहून म्हणजेच नैतिकतेच्या अधीन राहून आपण अर्थाची प्राप्ती केली पाहिजे. आणि हे सर्व करत असताना व्यक्तीच्या जीवनाचं जे काही अंतिम ध्येय आहे ते म्हणजे मोक्ष, ज्याला आपण मुक्ती असं आपण म्हणतो, चिरंतन आनंदाची अवस्था असं आपण मोक्षाचं एक स्वरूप सांगू शकतो. तर याची देखील व्यक्तीनं प्राप्ती केली पाहिजे, हे सांगण्याचं काम आपल्याला तत्त्वज्ञान करताना दिसून येतं. त्याचबरोबर आपण पाहतो की भारतीय तत्त्वज्ञानामध्ये नैतिक, आध्यात्मिक जीवनाचे मार्गदर्शन मोठ्या प्रमाणात केलेले दिसून येते, ज्यामध्ये व्यक्तीला मृत्यू, स्वातंत्र्य, जबाबदारीचा सामना करण्यास सांगितले जाते. या आध्यात्मिक ज्ञानामुळे व्यक्तीमध्ये विचारांची परिपक्वता निर्माण होताना दिसून येते, ज्यामुळे असे चिंतन, मानसिक परिपक्वता आणि लवचिकता यांच्यामध्ये योगदान देते हे आपल्याला दिसून येते. यामुळेच मनुष्यामध्ये सुखदुःखांना सामोरं जाण्याची क्षमता विकसित होताना आपल्याला दिसून येते. व्यक्तिगत जीवनातील तिसरं महत्त्व म्हणजे व्यक्तीला सत्यज्ञान आणि ज्ञानाचा शोध तत्त्वज्ञानामुळे प्राप्त होतो हे आपल्याला दिसून येते. तत्त्वज्ञानच आपल्याला सत्यज्ञान कोणते आहे, व्यक्तीनं सत्यज्ञान कशा पद्धतीनं प्राप्त केलं पाहिजे या संदर्भात वास्तवाबद्दल मूलभूत प्रश्नांचा शोध घेण्यासाठी तत्त्वज्ञान आपल्याला प्रेरित करताना दिसून येते. यामध्ये आपल्याला भारतीय तत्त्वज्ञानाचा जर विचार केला त्यामध्ये न्यायदर्शन विविध प्रमाणांची चर्चा करते आणि ह्या प्रमाणांच्या माध्यमातून व्यक्तीला ज्ञान प्राप्त करण्यास सांगते.
यामध्ये प्रत्यक्ष प्रमाण असेल, अनुमान असेल, शब्द असेल, अर्थापत्ती असेल, अनुपलब्धी असेल, या विविध प्रमाणांची चर्चा भारतीय तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला केलेली दिसून येते आणि या माध्यमातून व्यक्तीला सत्यज्ञान प्राप्त करण्यासाठी सांगितले जाते. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा जेव्हा आपण विचार करतो त्यामध्ये प्लेटो असेल, अरिस्टॉटल असेल यांनी तर्कशास्त्र, ज्ञानशास्त्र यासारख्या विषयाचा पाया घातलेला आपल्याला दिसून येतो, ज्या माध्यमातून सत्यज्ञान मिळवण्यासाठी व्यक्तीला मदत होताना दिसून येते. आधुनिक शिक्षणात आणि विज्ञानावर या सर्व विचाराचा आपल्याला मोठा प्रभाव झालेला दिसून येतो. म्हणून व्यक्तिगत जीवनामध्ये सत्यज्ञान मिळवण्यासाठी तत्त्वज्ञान महत्त्वाची भूमिका आपल्याला निभावताना दिसून येते. चौथं जे व्यक्तिगत जीवनामध्ये तत्त्वज्ञानाचं महत्त्व आहे ते म्हणजे नैतिक मूल्यांची जाणीव विकसित करण्याचं काम तत्त्वज्ञान करताना आपल्याला दिसून येते. व्यक्तीमध्ये योग्य, अयोग्य, चांगले, वाईट याची जाणीव निर्माण करण्यासाठी तत्त्वज्ञान मदत करताना आपल्याला दिसून येते. जेव्हा आपण नैतिक मूल्यांची जी काही जाणीव होते त्यामध्ये भारतीय तत्त्वज्ञान देखील महत्त्वाची भूमिका आपल्याला निभावताना दिसून येते. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये बौद्ध दर्शन असेल, यामध्ये अष्टांग मार्गांची चर्चा आपल्याला दिसून येते, ज्यामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाणी, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या 8 मार्गांचा त्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसून येते आणि या 8 मार्गांनी व्यक्तीनं जीवन जगलं पाहिजे हे बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये आपल्याला सांगितलेलं दिसून येते. त्याचबरोबर योग दर्शनामध्ये अष्टांग योग याची संकल्पना आपल्याला दिसून येते. यामध्ये अहिंसा, सत्य, अस्थेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह या 5 एमाची संकल्पना स्पष्ट केलेली दिसते. त्यामध्ये दुसरं जे काही अष्टांग योग आहे त्यामध्ये नियमांची चर्चा आहे. नियमांतर्गत शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान यासारख्या 5 नियमांची आपल्याला चर्चा दिसून येते. त्यानंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या 8 मार्गांनी व्यक्तीनं आचरण केलं पाहिजे आणि या 8 मार्गांनी व्यक्तीनं आचरण केल्यानंतर तो सम्यक समाधी म्हणजे जे काही व्यक्तीचं अंतिम ध्येय आहे त्याला व्यक्ती प्राप्त होतो असं अष्टांग योग दर्शनामध्ये सांगताना आपल्याला दिसून येतं. नैतिक जीवनामध्ये विविध मूल्यांची चर्चा आपल्याला पाश्चात्य तत्त्वज्ञानांनीही केलेली दिसून येते. त्यामध्ये सॉक्रेटिस यांच्या मते नैतिकतेचा पाया हा ज्ञान आहे. ज्ञानामुळेच व्यक्तीला योग्य अयोग्य याची जाणीव होण्यास मदत होत असते. जर ज्ञान नसेल तर व्यक्तीमध्ये योग्य अयोग्यतेची जाणीव निर्माण होणार नाही. म्हणून व्यक्तीला नैतिक जीवन जगण्यासाठी ज्ञानी असणं, ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे असं सॉक्रेटिस म्हणतात. सॉक्रेटिसचे शिष्य प्लेटो यांनी देखील न्याय आणि आदर्श राज्य यांची संकल्पना मांडलेली दिसून येते. आदर्श राज्यामध्ये न्यायाची भूमिका ही महत्त्वाची ठरताना दिसून येते आणि आदर्श राज्याची संकल्पना ही सुद्धा आपल्याला नैतिकतेवर आधारित असलेली दिसून येते. अरिस्टॉटल यांनी सुद्धा सद्गुणांची चर्चा आपल्याला केलेली दिसून येते. त्यामध्ये सद्गुणांना सुद्धा महत्त्व त्यांनी दिलेलं दिसून येते. त्यानंतर इमॅन्युअल कांट यांनी कर्तव्यवादासारखी नैतिक सिद्धांत मांडलेला दिसून येतो आणि ह्या कर्तव्याच्या आधारावर व्यक्तीने नैतिक निर्णय घेतले पाहिजे हे इमॅन्युअल कांट आपल्याला स्पष्ट करताना दिसून येतो. जेरेमी बेंथम यांनी उपयोगितावाद ही संकल्पना मांडलेली दिसून येते. उपयोगितावाद म्हणजे जास्तीत जास्त लोकांचं जास्तीत जास्त कल्याण, सुख कसं निर्माण करता येईल याचा विचार या उपयोगितावादामध्ये होताना दिसून येतो. जॉन स्टुअर्ट मिल यांनी देखील उपयोगितावादामध्ये विचार मांडून त्याला विकसित करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्कावर भर दिलेला आपल्याला दिसून येतो. नीत्शे यांनी देखील शक्तीची इच्छा ही संकल्पना मांडून नैतिक जीवनाला महत्त्व दिलेले दिसून येते. तत्त्वज्ञानाचे दुसरे महत्त्व म्हणजे सामाजिक जीवनातील महत्त्व. ज्या पद्धतीनं तत्त्वज्ञान व्यक्तिगत जीवनामध्ये नैतिक मूल्यांची
विकास करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर व्यक्तीच्या नैतिक विकासासोबतच समाजामध्ये देखील नैतिकतेचा विकास होताना आपल्याला दिसून येतो. कारण व्यक्तींनी मिळूनच समाज बनत असतो. जर नैतिकपूर्ण व्यक्ती असतील तर समाज देखील नीतिपूर्ण समाज निर्माण होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून आपल्याला दिसून येते की तत्त्वज्ञानामुळे सामाजिक न्याय, समता आणि मानवी हक्कांच्या चर्चेत तत्त्वज्ञानाचं महत्त्वपूर्ण योगदान आपल्याला दिसून येतं. म्हणून समाजामध्ये न्यायाची स्थापना करणे असेल, समानता प्रस्थापित करणं असेल किंवा मानवी हक्कांची चर्चा करणं असेल, ह्या सर्व संकल्पना तत्त्वज्ञानाचं योगदान आपल्याला दिसून येतं. समाजामध्ये नैतिक मूल्यांची स्थापना देखील तत्त्वज्ञान करताना दिसून येतं, ज्यामुळे समाजामध्ये योग्य अयोग्य याची जाणीव करून देण्याचं काम आपल्याला तत्त्वज्ञान करताना दिसून येतं. नैतिकतेवर आधारित जे काही वेगवेगळ्या तत्त्वज्ञांनी समाजाला तत्त्वज्ञान दिलेलं आहे, त्यामध्ये महात्मा गांधीसारखे काही विचारवंत दिसतात, ज्यांनी समाजाला सत्य, अहिंसा या तत्त्वांची योगदान दिलेलं आहे आणि त्यावर आधारित समाजाची निर्मिती करण्यास ते सांगतात. त्यानंतर न्याय व समानता ह्या संकल्पना देखील तत्त्वज्ञानाने समाजाला दिलेल्या दिसतात, ज्यामध्ये प्लेटो असेल, जॉन लॉक असेल यांनी न्याय, स्वातंत्र्य आणि हक्क यावर आधारित विचार मांडलेले दिसून येतात, ज्याचा आजही आधुनिक लोकशाहीला समाजावर आपल्याला आजही त्याचा परिणाम आपल्याला दिसून येतो. नंतर कर्तव्य आणि अधिकार ह्या देखील संकल्पना आपल्याला तत्त्वज्ञानाने समाजाला दिलेल्या दिसतात. यामध्ये महत्त्वाचं योगदान इमॅन्युअल कांट या विचारवंतांनी दिलेलं आहे, ज्यांनी कर्तव्यावर आधारित नैतिकतेचा विचार आपल्याला मांडलेला दिसून येतो, ज्यामुळे सामाजिक जबाबदारीची भावना व्यक्तीमध्ये वाढताना दिसून येते. त्याचबरोबर एक दुसरं जे इमॅन्युअल कांट यांचे विचार आपल्याला दिसून येतात ते म्हणजे साध्याच्या साम्राज्याचे नागरिक बनण्यास ते सांगतात. इमॅन्युअल कांट एक अशा समाजाची संकल्पना करतात ज्यामध्ये सर्व व्यक्ती नैतिकतेने वागणारे असतील, कर्तव्यावर आधारित निर्णय घेणारे असतील. तर अशा सर्व व्यक्तींनी मिळून जो समाज बनतो त्याला ते साध्याचं साम्राज्य असं म्हणतात. आणि ते पुन्हा असेही म्हणतात की या साध्याच्या साम्राज्याचे व्यक्तीनं नागरिक बनलं पाहिजे, म्हणजे सर्व व्यक्तीनं नैतिकतेनं जीवन जगणं, कर्तव्यावर आधारित कर्तव्य करणं, या पद्धतीनं व्यक्तीनं जीवन जगलं पाहिजे, हे इमॅन्युअल कांट सांगतात. एकंदरीत सामाजिक जीवनामध्ये शांतता आणि सहकार्य निर्माण करण्याचं काम तत्त्वज्ञान करताना दिसून येते. त्याचबरोबर नैतिकतेवर आधारित समाज घडवण्याचं काम देखील तत्त्वज्ञान करताना दिसून येते. व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये संतुलन ठेवण्याचं काम तत्त्वज्ञान करताना दिसून येते. लोकशाही असेल, मानवी हक्क असेल, समानता असेल, यासारख्या मूल्यांची रुजवण तत्त्वज्ञानामुळे समाजामध्ये होताना आपल्याला दिसून येते. सांस्कृतिक जीवनामध्ये देखील तत्त्वज्ञानाचं महत्त्वाची भूमिका आपल्याला दिसून येते. संस्कृती म्हणजे आपण असं म्हणतो की एखाद्या समाजाची जीवनशैली असेल, परंपरा असेल, श्रद्धा असेल, कला असेल, नैतिक मूल्ये असतील, भाषा असेल, धर्म असेल, रीतिरिवाज असेल किंवा सर्व सामाजिक संस्था असतील, यांचा एकत्रित समूह म्हणजे आपण संस्कृती असं आपण म्हणत असतो. या संस्कृती आणि तत्त्वज्ञान हे परस्पर पूरक आहेत, परस्पर विरोधी असे नाहीत, परस्पर पूरक आहेत. एकमेकाच्या विकासासाठी एकमेकाला सहाय्य करणारे असे दिसून येतात. तत्त्वज्ञान संस्कृतीला दिशा देते असं म्हटलं जातं, कारण आपण पाहतो की समाज जसा विचार करतो तशीच त्याची जीवनपद्धती आणि मूल्यव्यवस्था ही घडताना दिसून येते. ज्या पद्धतीने व्यक्तीचे विचार असेल त्याच पद्धतीनं त्या समाजाची संस्कृती निर्माण होताना दिसून येते. जर विचार हे नैतिकतेवर आधारित असतील तर समाजामध्ये सुद्धा, संस्कृतीमध्ये सुद्धा नैतिकता ही रुजलेली दिसून येते. त्याचबरोबर संस्कृतीच्या विचारावर प्रभाव देखील आपल्याला दिसून येतो. ज्या सामाजिक परिस्थितीत विचारवंत जगतो त्या संस्कृतीचा त्याच्या विचारावर प्रभाव पडताना आपल्याला दिसून येतो. म्हणजेच ज्या संस्कृतीमध्ये तत्त्वज्ञ वावरत असतो त्या संस्कृतीचा त्याच्यावर प्रभाव पडत असतो आणि त्या पद्धतीने तत्त्वज्ञ निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. म्हणून
एखाद्या तत्त्वज्ञानाला समजून घ्यायचं असेल तर त्यावेळेसची त्याची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती कशी होती हे समजून घेणं आपल्याला आवश्यक ठरतं आणि ते जर समजून घेतलं तर आपल्याला त्या तत्त्वज्ञांचा विचार समजून घेण्यास आपल्याला मदत होताना दिसून येते. जसं आपण भारतीय संस्कृतीचा विचार करतो, भारतीय संस्कृतीमध्ये विचार स्वातंत्र्याला महत्त्व दिल्यामुळे आपल्याला असे दिसून येते की भारतीय भूखंडामध्ये अनेक दर्शने, अनेक तत्त्वज्ञान, विविध विचार पद्धती उदयाला आलेल्या दिसून येतात. या अनेक दर्शनांमध्ये जरी वादविवाद असले तरीही एकमेकाला नष्ट करण्याचा प्रयत्न मात्र त्यामध्ये झालेला दिसून येत नाही. या वादविवादामधून दोघांनाही विकास करण्याची संधी उपलब्ध झालेली दिसून येते. म्हणूनच आपल्याला भारतीय संस्कृतीमध्ये विचाराला स्वातंत्र्य असल्यामुळे अनेक दर्शनांचा उगम आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. त्याच तुलनेत जर आपण पाश्चात्य संस्कृतीचा विचार जर केला तर काही प्रमाणामध्ये विचाराचं स्वातंत्र्य आपल्याला त्यामध्ये दिसून येत नाही. म्हणूनच काही महत्त्वाच्या तत्त्वज्ञांची समाजाकडून हत्या झालेली दिसून येते. त्यामध्ये प्रामुख्याने सॉक्रेटिस असतील, हायपेशिया असतील, ब्रुनो असेल, गॅलिलिओ असतील, थॉमस बेकेट असतील, यासारखे विचारवंताच्या तत्त्वज्ञांच्या त्या संस्कृतीनं आपल्याला हत्या घडून आलेल्या दिसून येतात. कारण त्यामध्ये धर्माव्यतिरिक्त किंवा धर्माच्या विरोधात जाऊन विचार करण्याला बंदी असल्यामुळे या तत्त्वज्ञांच्या आपल्याला हत्या होताना दिसून येतात. त्याच पद्धतीनं आपण जर मुस्लिम संस्कृतीचा विचार केला तर यामध्ये देखील आपल्याला स्वातंत्र्य विचारांना स्थान दिसून येत नाही. म्हणूनच आपण पाहतो की मुस्लिम राज्यकर्त्यांनी नालंदासारखे विद्यापीठ असेल, जे अत्यंत प्राचीन विद्यापीठ होतं, ते जाळलेलं आपल्याला दिसून येतं. एकंदरीतच भारतीय संस्कृतीवर उपनिषद असेल, भगवद्गीता असेल, यामधील तत्त्वज्ञानाचा आपल्याला मोठा प्रभाव दिसून येतो, ज्यामुळे आजही या समाजामध्ये आपल्याला आत्मा, मोक्ष, कर्मसिद्धांत सारख्या संकल्पना भारतीय जीवन पद्धतीमध्ये रुजलेल्या दिसून येतात. त्याचबरोबर संस्कृतीला नैतिक मूल्ये, धर्म, कुटुंब व्यवस्था, शिक्षण पद्धती यामागे देखील आपल्याला तत्त्वज्ञानाचं योगदान दिसून येतं. कोणत्याही राष्ट्राच्या प्रगतीसाठी समृद्ध संस्कृती आणि सखोल तत्त्वज्ञान हे आवश्यक असताना दिसून येते. चौथं जे काही तत्त्वज्ञानाचं महत्त्व आहे ते म्हणजे आधुनिक जागतिक संदर्भामध्ये आपल्याला तत्त्वज्ञानाचं देखील महत्त्व आपल्याला दिसून येते. यामध्ये जागतिकीकरण असेल, स्थलांतर असेल, सांस्कृतिक संघर्ष असेल, जागतिक शांतता असेल, सहअस्तित्व असेल, सामाजिक असमानता असेल, मानवी हक्क असतील, यासारख्या मूलभूत समस्यावर तत्त्वज्ञान मूलभूत चिंतन करून मार्गदर्शन करताना आपल्याला दिसून येते. जागतिकीकरणामध्ये आपल्याला जे उदारमतवादी तत्त्वज्ञान दिसते, हे तत्त्वज्ञानाचंच योगदान आपल्याला दिसून येते. स्थलांतराविषयी आपल्याला सहानुभूती ही जी काही भावना दिसते, सहकारी ही जी काही भावना दिसते, ही तत्त्वज्ञानाचंच योगदान आपल्याला दिसून येते. जागतिक शांततेमध्ये अहिंसेचा वापर असेल, हे आपल्याला तत्त्वज्ञानाचंच योगदान दिसते. सहअस्तित्वामधून फक्त एकच एक संस्कृती श्रेष्ठ नसून इतरही संस्कृती श्रेष्ठ आहेत आणि त्या एकमेकाला सहकार्य करून जिवंत राहू शकतात, एकमेकाला नष्ट करण्याची आवश्यकता नाही, हे देखील मार्गदर्शन आपल्याला तत्त्वज्ञानाच्याच माध्यमातून आपल्याला प्राप्त होताना दिसून येते. त्याचबरोबर आपण पर्यावरणीय तत्त्वज्ञानाचा जर विचार केला, यामध्ये निसर्गाप्रती मानवतेची कोणती जबाबदारी आहे, मनुष्यानं निसर्गाप्रती कशा पद्धतीनं वर्तन केलं पाहिजे, याची जाणीव आपल्याला तत्त्वज्ञान करून देताना दिसून येते. यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 2 विचार दिसून येतात. एक म्हणजे निसर्ग मानवासाठी आहे की मानव आणि निसर्ग सहअस्तित्व आहे. याला पहिल्या विचाराला आपण अँथ्रोपोसेंट्रिक विचार असं आपण म्हणतो आणि दुसऱ्याला आपण इकोसेंट्रिक विचार असं आपण म्हणतो. अँथ्रोपोसेंट्रिक विचारसरणीमध्ये निसर्ग हा मानवासाठी आहे, मानवाच्या उपभोगासाठी आहे असं मानलं जातं, ज्यामुळे निसर्गाची हानी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते. परंतु इकोसेंट्रिक विचारसरणीमध्ये आपल्याला दिसून येतं की मनुष्य हा निसर्गापेक्षा श्रेष्ठ नाही आहे, तर तोच निसर्गातील इतर प्राण्यांसारखाच एक प्राणी आहे. म्हणून मानवांनी निसर्गासोबत जुळवून घेतलं पाहिजे, हे आपल्याला विचार तत्त्वज्ञानामध्ये दिसून येतात. त्याचबरोबर जागतिक तत्त्वज्ञानामध्ये राजकीय तत्त्वज्ञानामध्ये जागतिक शासन संरचनांचे मूल्यांकन आपल्याला करताना दिसून येते.
यामध्ये शासनकर्ते नैतिकता व न्यायांचा वापर करतात का? शासनकर्ते लोकसत्ता व सहभाग यांना महत्त्व देतात का? लोकांची सुरक्षा, शांती यांना महत्त्व देतात का? समानता व मानव अधिकारांचा वापर होतो का? शासनकर्ते जे काही संसाधने आहेत याचं योग्य व्यवस्थापन करतात का? मनुष्यासाठी त्यांचा वापर करतात का? यासारख्या विचारांचं मार्गदर्शन आपल्याला तत्त्वज्ञानामधून होताना दिसून येते. एकंदरीतच तत्त्वज्ञान व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये संवाद, सहिष्णुता आणि तर्कसंगत निर्णय घेण्यासाठी आपल्याला साधनांची एक सुसज्जता करून देताना आपल्याला दिसून येते. नंतर तंत्रज्ञानातील नीतिमत्तेतील महत्त्व यामध्ये सुद्धा तत्त्वज्ञान आपल्याला महत्त्वाची भूमिका आपल्याला निभावताना दिसून येतात. 21व्या शतकामध्ये तांत्रिक प्रगतीमुळे गंभीर नैतिक प्रश्न आपल्याला उपस्थित झालेले दिसून येतात. त्यामध्ये आताच्या जगामध्ये AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे अनेक फायदे जरी असले तरी अनेक गंभीर नैतिक प्रश्न निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये प्रथम म्हणजे गोपनीयता. यामध्ये गोपनीयतेचा प्रश्न उपस्थित होताना दिसून येतो. ही AI टेक्नॉलॉजी विविध माध्यमातून व्यक्तीची माहिती गोळा करत असते आणि ही माहितीचा वापर त्यामध्ये केला जातो. ही माहिती सार्वजनिकरित्या होण्याची शक्यता असते, ज्यामुळे व्यक्तीची व्यक्तिगत माहिती ही सार्वजनिक होऊन व्यक्तीचं व्यक्तिगत आयुष्य धोक्यात येण्याची शक्यता असते, ज्यामुळे खाजगी आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून गोपनीयता ही एक गंभीर समस्या AI मुळे निर्माण झालेली आहे. दुसरं की पक्षपात आणि भेदभाव होण्याची शक्यता जास्त असते. जो डाटा आपण AIला पुरवतो तोच डाटा तो समाजामध्ये प्रसारित करताना आपल्याला दिसून येतो. जर हा डाटा जर आक्षेपार्ह असेल, पक्षपातीपणाचा असेल तर विशिष्ट समुदायावर, विशिष्ट संस्कृतीवर अन्याय होताना दिसून येतो. म्हणून पक्षपाताची समस्या यामध्ये निर्माण होताना आपल्याला दिसून येते. तिसरं की रोजगाराचा परिणामावर हा आपल्याला दिसून येतो. ऑटोमेशनमुळे काही नाही तर बऱ्याच नोकऱ्या हा कमी होताना दिसून येतात आणि या ठिकाणी AI किंवा रोबोट हे व्यक्तींच्या नोकऱ्या घेताना दिसून येत आहेत. त्यामुळे मनुष्यामध्ये बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होताना दिसून येते आणि हे बेरोजगार व्यक्ती असंख्य नैतिक समस्या पुन्हा निर्माण करताना दिसून येतात. त्यामध्ये नंतर जबाबदारीची समस्या आहे. AIने चुकीचा निर्णय घेतल्यावर त्याला कोणाला जबाबदार धरायचं? जी AI कंपनी ज्यांनी ही टेक्नॉलॉजी निर्माण केली त्याला जबाबदार धरायचे की अजून कोणाला? ही समस्या त्यामध्ये निर्माण होताना दिसून येते. त्याचबरोबर जी स्वयंचलित शस्त्रे आहेत किंवा निर्णय प्रणाली आहे ही धोकादायक ठरण्याची शक्यता आपल्याला जास्त होते. जसं की मिसाईल मिसफायर होणं असेल किंवा अजून एखादी ऑटोमॅटिक शस्त्रे असतील, याच्यामधून जर विध्वंस निर्माण झाला तर त्याला कोणाला जबाबदार धरायची ही समस्या त्यामध्ये निर्माण होताना दिसून येते. त्याचबरोबर पारदर्शकतेची समस्या देखील आपल्याला यामध्ये दिसून येते, कारण निर्णय कसे घेतले जातात हे स्पष्ट दिसून येत नाही. त्यामुळे पारदर्शकता ही समस्या त्यामध्ये निर्माण होताना दिसून येते. तंत्रज्ञानामुळे जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला दिसून येतात, ज्यामध्ये DNA ही संकल्पना आपल्याला दिसून येते. DNA म्हणजे सजीवांच्या जनुकांमध्ये कृत्रिम बदल करून इच्छित गुणधर्म निर्माण करणं, याला आपण जेनेटिक इंजिनिअरिंग असं आपण म्हणत असतो. या जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे वैद्यकीय उपचार, रोग नियंत्रण आणि उत्पन्नामध्ये जरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली असली तरी अनेक गंभीर नैतिक समस्या निर्माण होताना आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये डिझायनिंग बेबी ही एक प्रश्न आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येते. डिझायनिंग बेबी म्हणजे येणारं बाळ, अपत्य हे कशा पद्धतीनं असेल याची पूर्वीच डिझाईन केली जाते. मग या माध्यमातून काही बऱ्याच नैतिक प्रश्न आपल्याला उपस्थित होताना दिसून येतात. प्रथम म्हणजे पालकांनी मुलांच्या बुद्धिमत्ता, रंग, उंची इत्यादी गुणधर्म ठरवणे कितपत योग्य आहे. दुसरं, यामुळे नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप होतो. निसर्ग ज्या पद्धतीनं संतुलन राखण्यासाठी व्यक्तींची निर्मिती करत असतो त्याच्यामध्ये जर मनुष्यानं हस्तक्षेप केला तर निसर्ग संतुलन बिघडण्याची शक्यता असते. सामाजिक असमानता वाढण्याची शक्यता जास्त दिसून येते, कारण यामध्ये उच्च बुद्धीचे व्यक्ती आणि कमी बुद्धीचे व्यक्ती डिझायनिंग बेबीमध्ये
पाहिजे त्या पद्धतीने आपण बदल केल्यामुळे समाजामध्ये असमानता आपल्याला दिसून येताना दिसते त्यामध्ये. नंतर सुरक्षितता व आरोग्याचे मोठे धोके आपल्याला यामध्ये दिसून येतात. कारण जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे जनुकामध्ये बदल केल्यामुळे अनेक अनपेक्षित दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील पिढ्यांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्याच पद्धतीने दीर्घकालीन परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतील आणि ते काय असतील हे आपल्याला माहीत नाही. नंतर संमतीचा प्रश्न निर्माण होतो. यामध्ये भ्रूण किंवा भावी पिढ्या स्वतःची संमती देतील का याविषयी शंका निर्माण होते. त्याचबरोबर त्यांच्या जीवनावर कायमस्वरूपी वाईट परिणाम होण्याची दाट शक्यता आपण नाकारू शकत नाही. त्याचबरोबर सामाजिक आणि आर्थिक विषमता निर्माण होऊ शकते. सध्या जसं आपण समाजामध्ये गरीब श्रीमंत असा भेदभाव करतो, पुढे चलून ह्या तंत्रज्ञानामुळे आपल्याला उच्च दर्जाचे जनुकीय आणि सामान्य लोक असा भेदभाव दिसून येतील. तर अशा पद्धतीने समाजामध्ये सामाजिक आणि आर्थिक विषमतेच्या आधारावर येणाऱ्या पिढींमध्ये आपल्याला उच्च दर्जाचे जनुकीय बालके आणि सामान्य दर्जाचे लोक अशा पद्धतीनं भेदभाव आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर पर्यावरणीय परिणाम देखील मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसून येतात. जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे जनुकामध्ये बदल केल्यामुळे पिके नैसर्गिक जैवविविधतेवर परिणाम करू शकतात. कारण ज्या पद्धतीनं निसर्गामध्ये संतुलन राखण्यासाठी निसर्ग विविध वनस्पती वृक्षांची निर्मिती करतो, परंतु जेनेटिक इंजिनिअरिंगमुळे विशिष्टच वृक्षांची निर्मिती किंवा पिकांची निर्मिती मोठ्या पद्धतीनं वाढेल आणि त्याचा तेथील निसर्गावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते, ज्याच्यामुळे पारिस्थितिकीय संतुलन बिघडण्याची भीती आपल्याला नाकारता येत नाही. त्याच पद्धतीने धार्मिक आणि नैतिक प्रश्नसुद्धा त्यामुळे निर्माण होतात. जसं की नैसर्गिक बालक जन्माला येणं हे निसर्गाची देणगी आहे असं आपण म्हणतो, पण जर त्याच्यामध्ये जर मनुष्याने हस्तक्षेप केला तर त्यामध्ये आपल्याला मनुष्य हस्तक्षेप दिसून येतो आणि नैसर्गिक कृतीला हस्तक्षेप केल्यासारखं आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये असं म्हणता येईल की देवाच्या निर्मितीत हस्तक्षेप केला असं एक धार्मिक कारण त्यामध्ये दिलं जातं. त्याचबरोबर जीवनाच्या पवित्रतेबद्दल प्रश्न त्यामध्ये निर्माण होतात. नैतिकदृष्ट्या जे निसर्गाने दिलेलं असेल त्यामध्ये निसर्ग संतुलन राखण्याचा प्रयत्न करतो, पण जर मनुष्याने हस्तक्षेप केला तर त्यामध्ये वेगवेगळ्या धार्मिक नैतिक समस्या आपल्याला निर्माण होताना दिसून येतात. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानामधील एक दुसरी मोठी समस्या म्हणजे ॲनिमल एक्सपेरिमेंट. मनुष्य स्वतःचं आरोग्य सुधारण्यासाठी नवीन नवीन रोगावर नवीन नवीन औषध उपचार शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि ह्या औषधाची तपासणी करण्यासाठी प्रथम त्याचा वापर वेगवेगळ्या प्राण्यांवर केला जातो. प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्राणी आणून त्या प्राण्यावर त्या औषधांचा प्रथम वापर केला जातो आणि ह्या औषधाच्या साईड इफेक्टमुळे दुष्परिणामामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडत असतात, ज्यामुळे मनुष्याच्या भवितव्यासाठी असंख्य प्राण्यांचा त्यामध्ये बळी दिलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून ॲनिमल एक्सपेरिमेंट ही सुद्धा एक नैतिक समस्या आपल्याला आधुनिक समाजामध्ये दिसून येते. त्यामुळे प्राण्यांना देखील हक्क आहे याची जाणीव तत्त्वज्ञान आपल्याला करून देताना दिसून येते. एकंदरीतच आपल्याला तंत्रज्ञानामध्ये तत्त्वज्ञान या मुद्द्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मानक चौकट प्रदान करताना आपल्याला दिसून येतं. जे धोरणकर्ते आहेत, शास्त्रज्ञ आहेत, अभियंता आहेत, त्यांना नाविन्य आणि जबाबदारीचं संतुलन साधण्यास तत्त्वज्ञान आपल्याला मार्गदर्शन करताना दिसून येतं. त्याचबरोबर तांत्रिक शक्तीवर तात्विक आणि नैतिक देखरेख असणं आवश्यक आहे याचे जाणीव देखील आपल्याला तत्त्वज्ञान करून देताना दिसून येते. त्याचबरोबर इतर विषयांचा पाया या दृष्टिकोनातून पण आपल्याला तत्त्वज्ञानाचं महत्त्व दिसून येते. प्राचीन काळी तत्त्वज्ञानाला नैसर्गिक विज्ञान असे संबोधले जाते. यामध्ये गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, राजकारण, नैतिकता, मानसशास्त्र आदी विषय आपल्याला तत्त्वज्ञानाचाच भाग मानले जात होते. नंतर यामध्ये स्वतंत्र अभ्यास होऊन प्रायोगिक माध्यमातून काही गोष्टी सिद्ध झाल्या. ज्या गोष्टी सिद्ध झाल्या त्या विषयाचा ते नवीन विषय निर्माण झाला, परंतु ज्या गोष्टी सिद्ध होऊ शकल्या नाहीत त्या पुन्हा अजून तत्त्वज्ञानामध्येच विचारमंथन आपल्याला होताना दिसून येतं. दुसरं की आपल्याला सर्व विषयातील उच्च शैक्षणिक पदवी जी PhD आहे, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी असं आपण म्हणतो. कोणत्याही विषयामध्ये आपण जर उच्च शैक्षणिक पदवी घेतली तरी त्याला
फिलॉसॉफी असं संबोधलं जातं, डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी संबोधलं जातं. त्यामागे कारण म्हणजे त्या विषयामध्ये मूलभूत प्रश्नांचा अभ्यास करून एक नवीन सिद्धांत, नवीन ज्ञान निर्माण केलं जातं. आणि ही नवीन ज्ञानाची पद्धती ही तत्त्वज्ञानाची पद्धती आहे. म्हणून त्याला कोणत्याही विषयामधील PhD असेल तरी त्या विषयातील PhDला आपण डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी असं संबोधलं जातं. नंतर आपल्याला दिसून येतं की अरिस्टॉटलसारखे विचारवंत असतील, त्यांनी मूलभूत संकल्पना मांडून भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, तर्कशास्त्र असेल, नैतिकता असेल, यावर त्यांनी लेखन केलेलं दिसून येते. त्यामुळे आपल्याला तत्त्वज्ञान हे सर्व ज्ञानशाखांचे मूळ मानले जाते. म्हणूनच आपण इतर विषयांचा पाया आपल्याला तत्त्वज्ञानामध्ये दिसून येतो. जेव्हा आपण भारतीय परंपरेचा विचार करतो तेव्हा वेद असेल, उपनिषद असेल, यामध्ये आपल्याला धर्म, विज्ञान, वैदिक, गणित, खगोलशास्त्र, राजकारण आदी विषयांचे मूलभूत विचार आपल्याला या वेदांमध्ये दिसून येतात, उपनिषदांमध्ये दिसून येतात. जसं आयुर्वेद असेल, चरिक संहिता असेल, सुश्रुत संहिता असेल, यासारख्या ग्रंथांमधून आपल्याला वैदिकशास्त्राचा विकास झालेला दिसून येतो. किंवा आर्यभट्ट असतील, भास्कराचार्य असेल, यांनी गणित, खगोलशास्त्र यासारख्या विषयांचा विकास आपल्याला केलेला दिसून येतं. न्याय असेल, तर्क असेल, यामध्ये न्यायदर्शन असेल, यांची महत्त्वाची भूमिका आपल्याला त्यामध्ये दिसून येते. तर अशा पद्धतीनं आपल्याला दिसून येते की तत्त्वज्ञान हे वेगवेगळ्या विषयाचा पाया दिसून येतो. म्हणूनच तत्त्वज्ञानाला फिलॉसॉफी इज द मदर ऑफ ऑल सायन्स डिसिप्लिन असं म्हटलं जातं. या संदर्भात काही जर प्रश्न असतील तर तुम्ही मला दिलेल्या ईमेलवर संपर्क साधू शकता. शंका, प्रश्न आपण विचारू शकता. धन्यवाद. थँक्यू.